शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील सेवाभावी संस्था ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानच्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून समाजासमोर प्रेरणादायी संदेश दिला। दिनांक 7 मार्च रोजी शिरपूर शहरातील हॉटेल साईस्वाद येथे आयोजित करण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। कुरखडी सारख्या छोट्याशा गावातून समाजसेवेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानने गेल्या 15 वर्षापासून समाजात सकारात्मक बदल घडविले काम सातत्याने केले आहे। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक जनजागृती, राष्ट्रसेवा, आर्थिक स्वावलंबन, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रात उपक्रम राबवत संस्थेने समाजोपयोगी कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे। 2 वर्षांपूर्वी संस्थेची अधिकृत नोंदणी करून समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती देण्यात आली असून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा संस्थेने जपली आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून किसान विद्याप्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंदे, नगरसेविका सुलोचनाताई साळुंके, शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे तसेच मनकर्णिका मोरे उपस्थित होत्या। मान्यवरांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत समाजात महिलांची भूमिका अधिक प्रभावी होत असल्याचे नमूद केले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। त्यामध्ये SPDM महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक रजनी नकुल लुंगसे यांचा महिलांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच श्रीराम डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर राखी अग्रवाल यांचा गोरगरिबांचा अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गौरव करण्यात आला। शिवाय कोडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर MM पावरा यांचा पहिल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून दिलेल्या सेवेबद्दल सन्मान करण्यात आला। RC पटेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अनिता जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, महिलांसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक प्रबोधनासाठी प्रकाशित साहित्य याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला। सामान्य कुटुंबातून अत्यंत कष्टाने कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या आदर्श गृहिणी जिजाबाई पाटील यांचा सन्मान करण्यात आला। संघर्षातून स्वतःचा व्यवसाय उभारून महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या युवा उद्योजिका ममता सोनवणे यांचाही गौरव करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षिका पूनम पाटील यांचा शिक्षक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच पुरुषांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील विद्युत सहाय्यक अश्विनी पंडित जाधव यांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष दामिनी पथकातील महिला सदस्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या धाडसी व उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना रणरागिणी म्हणून गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर मोरे यांनी केले, तर संस्थेच्या सदस्य मनीषा मोरे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।